नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. मी दुर्गा तुमचं जस्ट सिंपल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून सकाळ सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा एक असा व्हिडिओ आहे जो की रँडम माझा सकाळपासून दिवस कसा चालू होतो ते आहे. कारण आता ठरवलं आहे मी की रोज व्हिडिओ टाकायचा, त्यामुळे आता थोडासा प्रयत्न माझा चालू झालेला आहे. तर दिवसाची सुरुवात आणि दिवसाचा शेवट याच्यामध्ये जे काही घडेल ते तुम्हाला सगळं दाखवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलंच आहे, हा मला तुमच्यावर विश्वासच आहे. त्यामुळे स्टे ट्यून. कसा वाटतो माझा व्हिडिओ ते कमेंटमध्ये पण नक्की सांगा आणि आवडला तर नक्की लाईक करा. चला तर मग दाखवते तुम्हाला. तर रात्रीची सुरुवात आणि दिवसाची सुरुवात ह्याच आवाजाने झालेली आहे. इथं काहीतरी काम चालू होतं, म्हटलं तुमच्यासाठी शूट घ्यावं. रात्रभर यांचं काम चालू होतं ते असं, आणि सकाळची पण सुरुवात अशीच झालेली आहे. तर चहाला इग्नोर करून सकाळ सकाळ मी याला महत्त्व दिलं, इम्पॉर्टन्स दिली. कारण आत्ता सध्या याची गरज आहे. का गरज आहे? कारण एकच आहे, मुलींसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे की केस. मुलींचे केस म्हणजे त्यांचं प्रेम. आणि दुसरं होतं की याची तयारी मी रात्रीच करून ठेवली होती की उद्या काय घालायचं ते. आणि मग कपडे घेतले, मोबाईल चार्जिंगला लावला आणि अंघोळ करून वगैरे सगळं आवरलं. सगळं आवरून झाल्यावर मग नाश्ता केला. तर नाश्त्याला शक्यतो आपण म्हणजे मराठी घरी किंवा असं चहा आणि चपातीच खातो. तसंच मी पण कधीतरी चपाती भाजी खाते, नाही तर मोस्टली आपण चहा आणि चपातीवरचाच नाश्ता असतो. नाश्ता वगैरे झाला आणि मग डब्याची तयारी. दादा आणि मी एकसाथच ऑफिसला जातो, त्यामुळे माझ्यासोबत दादाचाही डब्बा मी भरते. तर चपाती भाजी असं डब्बा होतं दोघांना. 2 डब्यामध्ये भाजी आणि 2 डब्यामध्ये चपाती, असं वेगवेगळा डब्बा पण एकसाथच नेते मी डब्बा. त्यामुळे डबे वगैरे भरून झाले. डब्बा टिफिन बॅगमध्ये वगैरे ठेवले आणि मग नंतर म्हटलं की सगळं म्हणजे हे आवरलं वगैरे सगळं होतं तसं झाकून वगैरे ठेवलं आणि मग नंतर जरा स्वतःच आवरायला घेतलं. जसा व्हिडिओ फास्ट आहे तसंच सकाळची पण अशीच गडबड असते, गडबड गोंधळ आणि म्हणजे धावपळच असते. कारण आता काय ते तसं तुम्हाला नाही सांगू शकत, कारण त्याचं काय आहे ते तुम्हाला कधीतरी मी नक्की सांगेन. तर मग पटपट आवरलं. दादाचं पण आवरलं होतं. मोस्टली माझ्या आधी दादाचं आवरतं, मग दादा मला कधी हाक मारतो. ते मोस्टली असं नाही, कधी दादाच म्हणजे जास्त तर मला दादाच हाक मारतो. तोपर्यंत मी असं होतं ते माझं स्वतःचं आवडलं. असं एक छोटीशी व्हिडिओ क्लिप घेतली. एक छोटासा व्हिडिओसाठी मी असं हे केलं. एक छोटंसं काहीतरी असतंच की काही ना काहीतरी चालूच असतं. त्या पद्धतीने एक छोटीशी व्हिडिओ घेतली. ब्लेझर वगैरे घातलं, स्वामींचं दर्शन घेतलं, पाया पडले आणि असं काय मागायचं ना स्वामींकडं, तर फक्त एवढंच की प्रयत्नांना यश द्या. मी एवढंच शक्यतो जास्त करून मी स्वामींना हेच मागते की फक्त स्वामी प्रयत्नांना यश द्या आणि तुम्ही जसं म्हणता तसं नेहमी आमच्या पाठीशी उभे राहा. असं काहीसं झालं. स्वामींचं असं छान असं गोड असं दर्शन घेतलेलं आहे. स्वामी कसे दिसतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा रीतीने मी ऑफिससाठी रेडी झालेले आहे. तुम्ही आत्तापर्यंत म्हणजे सकाळपासून आत्तापर्यंतचं माझं स्टार्टिंग व्हिडिओचं बघितलंच असेल. तुम्हाला कसं वाटतं तेही सांगा मला कमेंटमध्ये. तर अशा रीतीने झालेलं आहे ऑफिससाठी रेडी आणि आता स्वामींचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आम्ही निघाले ऑफिसला. स्टे ट्यून. घरातून बाहेर पडलो आणि नंतर आजचा एक असा छानसा दिवस होता. तो म्हणजे की आज वोटिंग होतं. वोटिंग म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचं आज इलेक्शन होतं. तर आज माहिती नसतानाचा हा अनपेक्षित दिवस आहे की नवीन माझं आत्ता जस्ट सनद वगैरे मिळालेली असल्यामुळे मला वोटिंग करण्याचा राईट आहे की नाही, म्हणजे आहे की नाही हे माहिती नव्हतं. त्यामुळे जस्ट मी गेले होते आणि तिथं गेल्यावर समजलं की मी पण करू शकते वोटिंग. मग असं खूप छान वाटलं की मला आज मतदान करायला मिळालं आणि तोच असा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबतचा शेअर करते. आणि याची रील पण मी शॉर्ट्स पण मी टाकलेले आहेत आणि रील पण टाकली इन्स्टाला. जर तुम्ही मला इन्स्टाला अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर इन्स्टाला पण फॉलो करून घ्या. आणि आत्तापर्यंतचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. एक छोटासा व्हिडिओ आहे, एक छोटासा प्रयत्न आहे रोज काहीतरी तुम्हाला नवीन दाखवण्याचा. थँक्यू.